लोणावळ्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये रविवारी पहाटे म्हणजे काल एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली। दरड कोसळल्याने कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य त्यांनी सुरू केलं। मात्र एनडीआरएफच्या पुणे इथल्या 5व्या बटालियनचे 30 सदस्यांचं पथक आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना झालेलं असून सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मावळच्या पाटण गावामध्ये एका घरावर दरड कोसळली आणि त्यामुळे कुटुंबियांमधील 3 जणांचा मृत्यू झाला। मावळ तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। आपण सध्या पाटण गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतोय दरड कोसळलेली आहे। पाटण गावाच्या या डोंगरामध्ये आपण पाहू शकतो जोरदार पाण्याचा या ठिकाणी प्रवाह चालू आहे आणि रात्रभर या ठिकाणी पाऊस चालू असल्यामुळे आपण जर या ठिकाणी पाहिलं सकाळी 4:15च्या सुमारामध्ये या ठिकाणी दरड कोसळली आहे। एका घरावरती कोसळली आहे। या ठिकाणी हे घरातले 3 लोक या दरडीमध्ये आतमध्ये दबले गेल्याची शक्यता देखील आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून गावकरी स्वतः उभं राहून या ठिकाणी ही दरड काढण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेक जण या ठिकाणी एनडीआरएफ असेल किंवा बचाव कार्य यंत्रणा असेल यांना फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र कुठल्याही प्रकारची या ठिकाणी या गावकऱ्यांना या ठिकाणी मदत भेटत नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी होत असून या ठिकाणी आता या ढिगाऱ्याखाली नक्की किती लोक अडकलेले आहेत ते पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।